24 तास एक पाऊल पुढे। ही जाहीर सभा आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भातल्या अनेक गंभीर विषयांसंदर्भात आपण इकडे मी बोलायला आणि आपण सगळेजण ऐकायला इकडे आलेलो आहोत। त्याच्यामुळे त्या गोष्टींचं गांभीर्य हे तुम्हाला सर्वांना समजणं आवश्यक आहे, गरजेचं आहे। आपल्याला जर माझं बोलणं ऐकायचं नसेल तर मी या क्षणाला आत्ता व्यासपीठावरनं खाली उतरतो आणि आपणही आपापल्या घरी निघून जावं। मी उत्साह समजू शकतो, पण मी बेशिस्त ही खपून घेणार नाही अजिबात। आणि आता माझ्या समोरचा एक जरी उठला तरी त्या पोलिसांना सांगतो त्याला बाहेर काढा। आता महाराष्ट्राच्या दौऱ्याचा माझा आज तिसरा टप्पा पूर्ण होतोय। पहिला टप्पा माझा पश्चिम महाराष्ट्र, कोकण तो झाला। दुसरा टप्पा माझा मराठवाड्याचा झाला आणि आज तिसरा टप्पा माझा विदर्भाचा पूर्ण होत आहे आणि त्याची सांगता आज अमरावतीमध्ये सभेने होत आहे। अनेकांनी मला विचारलं की बाबा अमरावतीच का निवडली? काही निवडलं असतं तरी तेच बोलले असते। मग उद्या समजा मी यवतमाळ निवडलं असतं, मग यवतमाळच का? नागपूर निवडलं असतं, मग नागपूरच का? हा माझा पहिला दौरा आहे, म्हणजे आयुष्यातला नव्हे। आणि म्हणून मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सभा घेतली, कोकणामध्ये एक सभा घेतली, मराठवाड्यामध्ये एक सभा घेतली आणि विदर्भामध्ये आता एक सभा घेतली। आता पुढचा माझा उत्तर महाराष्ट्राचा आहे, तिकडे पण जळगावला माझी सभा आहे। मध्ये मी चंद्रपूरवरनं आल्यावरती मला डॉक्टरांनी जरा 2 दिवसाचा विश्रांतीचा सल्ला दिला। लगेच खरडे घाशी सुरू। उन्हाळा बादला, जणू काही इंडोर प्लांट आहे। आजपर्यंत आतमध्ये होता, आज बाहेर काढलं। गेली 30 वर्ष महाराष्ट्रात फिरतोय मी। मला असं वाटतं मी 1994 साली इथे नागपूरला मी मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाच्या वेळेला संपूर्ण विदर्भ, मराठवाडा सगळ्या ठिकाणी मी त्यावेळेला फिरत होतो। उन्हाळाच होता तेव्हा, पण अनेक दौरे केले मी महाराष्ट्रातले। ऊन नाही पाहिलं, पाऊस नाही पाहिला, काही नाही पाहिलं। अगदी मी ज्याला अगदी सुरुवातीला राजकारणामध्ये आलो
मला अजून आठवतं मी त्या अकोले नावाच्या गावात गेलो होतो, अकोले नगरला. थंडीचे दिवस होते. तसा फारसा काही लोकांना व्यंगचित्रकार एवढ्या पुरता माहिती होतो, फारसा असं काही माहित नव्हतं. माझी सभा होती तिकडे आणि समोर बघितलं मी सगळे लोक आलेले, सगळे घोंगडी बिंगडी ब्लँकेट बिंकेट चादरी बिदरी घेऊन एवढेशेच दिसत होते मला. आपल्या प्रतिभाताई पाटील कशा दिसायच्या? तेवढेच. काही लोकांनी ते सगळं बंद बिंद केलं होतं इथून, कारण थंडी प्रचंड होती. आणि इतक्या थंडीमध्ये मी झब्या लेंग्यात, बाकीचे सगळे स्वेटर बिटर सगळे घालून बिलून त्या थंडीमध्ये, म्हणजे तिथे व्यासपीठावरती मी आणि झेंडा एवढे फडफडत होतो, बाकी सगळे आत. सभा संपली, राष्ट्रगीताला सगळेजण उभे राहिले. आता याला किती वर्ष, त्याला 25-1 वर्ष झाली असतील या गोष्टीला. राष्ट्रगीताला सगळेजण उभे राहिले, राष्ट्रगीत संपलं, परत बसले. आमच्या बाळा नांदगावकर तेव्हा होते तिकडे, ते नगरला बघायचे. मी त्यांना म्हटलं का रे, पण परत का बसले? नाही, नंतर पिक्चर आहे. त्यांच्या आणि पिक्चरच्या मध्ये येऊन मी भाषण करून गेलो होतो. त्याच्यामुळे आता इतकी वर्ष फिरतोय, इतके अनुभव घेतलेत मी. याचा काय ते उन्हाने आजारी पडतो काय? मी दौरा ज्या वेळेला सुरू केला, तो दौरा सुरू करतानाच मला इथे थोडासा त्रास झाला होता. तुम्ही माझ्या कोल्हापूरच्या सभेमध्ये पण बोललो होतो मी. त्याच्यामुळे एखाद दीड दिवस मी डॉक्टरांनी सांगितलं जरा आराम करा म्हणून आराम केला. परत आपला दौऱ्यावरती यवतमाळ करत निघालो आपलं. आणि आज तुमच्यासमोर इकडे उभा आहे. काल अंबामातेचं दर्शन घेतलं, आज तुमचं दर्शन घेतोय, तेही विराट. मला खरं तर मी आज आणले सगळं भरपूर काय काय सामान आहे. आता म्हटलं तुमच्याशी काय काय आणायचं, म्हणजे या राज्यामध्ये या सरकारने इतक्या घाणेरड्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत की त्यातल्या नेमक्या तुमच्यासमोर काय काय आणायच्या, काय काय नाही आणायच्या. त्याच्यामध्ये ते विधान भवनामध्ये ते सगळं झालं. पोलिसांना काय हाणामारी झाली आणि सगळ्या गोष्टी झाल्या, आमदार निलंबित झाले. मला प्रश्न पडला, मी आपला बघत होतो. मी पहिल्यांदाच स्टेटमेंट काढलं. सुरुवातीलाच सांगितलं जरी माझा आमदार त्याच्यामध्ये असला तरी सरकारने अत्यंत कठोर कारवाई या सर्व आमदारांवरती केली पाहिजे. पोलिसांवरती हात उचलायचा नाही. अरे आज पोलिसांवर उचलाल, उद्या न्यायाधीशांना माराल. काही सिस्टीम नावाची काही गोष्ट आहे की नाही या देशात? पण त्याच्यानंतर जो घडलेला प्रकार आहे तो अनाकलनीय आहे. मला समजलाच नाही काय चालू आहे आणि काय चालतंय ते. 5 आमदार निलंबित झाले. त्यातला एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, एक तो त्या वसई विरारचा, 2 शिवसेनेचे, एक भाजपाचा. 5 आमदारांना निलंबित केलं. आणि केसेस फक्त दोघांवर. पोलिसांच्या केसेस फक्त दोघांवर, बाकीच्या तिघांचं काय? मग जर त्या बाकीच्या तिघांवरती केसेस नाहीत, मग त्यांना निलंबित का केलं? आणि जर त्यांना निलंबित केलेलं आहे तुम्ही, तर त्यांच्यावरती केसेस पडल्या पाहिजेत, त्यांनाही अटक झालीच पाहिजे.
त्या पोलिसांना मारायला जाताना जवळपास तिकडे 15 ते 20 आमदार गेले होते. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेही आमदार होते, त्याच्यामध्ये काँग्रेसचेही आमदार होते. स्वतःचे आमदार बाजूला ठेवले आणि फक्त विरोधी पक्षांचे आमदार आतमध्ये टाकले. फक्त विरोधी पक्षांच्या आमदारांचं निलंबन केलं, स्वतःच्या आमदारांचं केलं नाही. कारण म्हणे त्या आमदारांनी म्हणे धमकी दिली की अर्थसंकल्प तुम्ही जो जाहीर करणार आहात, आम्हाला जर समजा तुम्ही निलंबित केलं किंवा आमच्यावरती कारवाई केली, आम्ही अर्थसंकल्पाला विरोध करू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.